बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। एक मोठी बातमी आपण बघतोय। भारत सिंधू जलकरार स्थगितच राहणार आहे, एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हे स्पष्ट केले की भारत सिंधू जलकरार हा स्थगितच राहणार आहे। पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबत नाहीत तोपर्यंत करार स्थगितच राहील। पाकसोबत फक्त दहशतवादाबाबतच चर्चा होईल। पीओके बाबत पाकसोबत चर्चा होईल असं एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं। पीओके बाबत पाकशी चर्चा करायला तयार आहोत। दहशतवादाविरोधात आम्ही पाकविषयी बोलायला तयार आहोत, मात्र सिंधू जलकरारावर कोणतीही चर्चा होणार नाही, तो स्थगितच राहील। पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहणार नाही असं नरेंद्र मोदी म्हणाले होते। त्याच्या पाठोपाठ एस जयशंकर परराष्ट्र मंत्री यांनी हे स्पष्ट केलंय। Kashmir issue has been brought up. Again, the only thing which remains to be discussed on Kashmir is the vacation of illegally occupied Indian territory in Pakistan occupied Kashmir. We are open to discussing that with Pakistan. The Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross-border terrorism by Pakistan is credibly and irrevocably stopped. आता आपण एक सविस्तर बातमी बघतोय। भारताचं आयरन डोम या संदर्भातली ही बातमी आहे। भारताला भार्गवास्त्र ही नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळालेली आहे। ओडिशातील गोपालपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी करण्यात आली। भार्गवास्त्र ही एक ड्रोन विरोधी प्रणाली आहे। भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 3 चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत। या दरम्यान 4 रॉकेट्स जागण्यात आले आणि ते सगळे लक्ष्यावर आदळले। भार्गवास्त्र हे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड म्हणजे SDAL ने विकसित केलेलं आहे। समुद्र सपाटीपासून 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवर तैनाती करता डिझाईनसाठी केलेली ही प्रणाली भारताच्या सशस्त्र दलांकरता महत्त्वाची ठरणार आहे। भार्गवास्त्र याच्याविषयी माहिती आपण बघतोय। भार्गवास्त्र शत्रूच्या ड्रोनचा कर्दन काळ असं आपण त्याला म्हणू शकतो। 2.5 किलोमीटर अंतरावरील कुठल्याही ठिकाणाला ते टार्गेट करू शकतं। ड्रोन स्वार्मला निष्क्रिय करायला ते सक्षम आहे। त्याचं नाव आहे भार्गवास्त्र, ज्याची चाचणी आज करण्यात आलेली आहे। पहिला संरक्षण टप्पा विना दिशा निर्देशित मायक्रो रॉकेट्सवर आधारित आहे। विना दिशा निर्देशित हे फार महत्त्वाचं आहे। दुसरा संरक्षण टप्पा 20 मीटर कक्षेतील ड्रोन्स नष्ट करतं। डोंगराळ भागात 5000 मीटर उंचीवर ते प्रभावी ठरतं। आता भार्गवास्त्राचा पौराणिक संदर्भ काय, तर महाभारतात वापरलं गेलेलं सगळ्यात घातक अस्त्र म्हणजे भार्गवास्त्र। परशुराम यांनी हे शक्तिशाली अस्त्र निर्माण केलं। परशुराम यांनीच भार्गवास्त्र कर्णाला दिलं। अस्त्र चालवणाराच या अस्त्राला रोखू शकतो। संपूर्ण ग्रह नष्ट करण्याची क्षमता या भार्गवास्त्रामध्ये आहे। सुपरफास्ट 100 या बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं। मोठी बातमी आहे। छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा हिल्स इथं 21 दिवस चाललेल्या नक्षलवाद विरोधी मोहिमेत जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली। एम्समध्ये शहा यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधला आणि सैनिकांकरता लवकर बरं होण्याची प्रार्थना करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एम्समध्ये गेले आणि तिथे त्यांनी जखमी सैनिकांची भेट घेतली। नक्षलवाद विरोधी मोठी मोहीम सुरू होती आणि त्यात जे जखमी झाले त्या सैनिकांची भेट घेऊन त्यांचं मनोबल उंचावण्याचं काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे। त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रार्थना देखील केली। हे सगळे जखमी झालेले ते सैनिक आहेत जे नक्षलवाद विरोधात मोहिमेत सहभागी झालेले होते। वेगवेगळ्या नक्षली भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात
नक्षलवाद संपवण्याकरता मोहीम राबवण्यात आली आणि त्याच मोहिमेमध्ये असलेले जे सैनिक आहेत, काही जखमी झालेले सैनिक होते, त्यांची एम्समध्ये जाऊन भेट घेण्यात आली. बुलेटिनमध्ये स्वागत. आज दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची लक्षवेधी बातमी असं म्हणता येईल याला. काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये आहे सुरक्षा दलांना मोठं यश आलेलं आहे. सुरक्षा दलांनी पुलवामा इथं 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. जैश ए मोहम्मदचे हे तिघेही दहशतवादी होते, त्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. त्यातल्या पहिल्या दहशतवाद्याचं नाव आसिफ शेख असं आहे, दुसरा आमिर वाणी आणि यावर भट असं तिसऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे. त्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एकानं पहलगाममधील हल्ल्याला लोकल सपोर्ट दिल्याची सूत्रांची माहिती आहे. यातील आसिफ शेखचा पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय सुरक्षा दलांना आहे. अजूनही त्रालच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे की अजून कोणी दहशतवादी लपलेले आहेत का. Security forces got specific input regarding the movement of terrorists. According that, the area was cordoned off, and after that, a fierce gun battle started between terrorists and the security forces. Some body of terrorists which are neutralized is sighted. Their identity and affiliation is still to be ascertained because we are in the mode of sanitizing the area and further concluding that operation. It will take us some time to conclude that, and so that only thereafter we could divulge the identities and their affiliation. पहिल्यांदाच 800 सैनिकांना घेऊन जाणारी ट्रेन दिल्लीहून श्रीनगरला पोहोचली. जगातील हा सगळ्यात उंच रेल्वे पूल 800 सैनिकांना घेऊन ओलांडलाय. ही ट्रेन विशेषतः सुरक्षा दलांकरता चालवण्यात आली होती. दिल्लीहून रेल्वेनं श्रीनगरला पोहोचण्याचं स्वप्न बुधवारी पूर्ण झालेलं आहे. उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला या रेल्वे लिंकद्वारे सुरक्षा दलांना घेऊन जाणारी ट्रेन पहिल्यांदाच दिल्लीहून श्रीनगरला पोहोचलेली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं सुरक्षा दलांना घेऊन जगातील सगळ्यात उंच रेल्वे आर्च ब्रिज आणि देशातील पहिला केबल स्ट्रेट ब्रिज हा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. पुढची बातमी आहे, पाकिस्तान खोटारडा आहे हे पुन्हा जगासमोर येतच आहे. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विशेष करून पाकिस्तानच्या लष्करी तळाचं आणि एअरफील्डचं सर्वाधिक नुकसान भारतानं केलेलं आहे. या संदर्भात अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सनं सॅटेलाइट फोटोंचा दाखलाही दिलाय. दरम्यान पाकिस्ताननं भारतावर हल्ला केल्यानंतर भारताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा केला जात होता, पण आता या फोटोंवरून पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला. पाकिस्तानच्या नापाक कुरापती पुन्हा एकदा समोर येत आहेत. अशातच एक नवीन माहिती सुद्धा आली आहे. पाकिस्तानचे उद्योग मंत्री रणम तन्वीर हुसैन आणि लष्कर ए तैयबाचा कमांडर मुझम्मिल इक्बाल हाशमी यांच्या भेटीचा एक फोटो समोर येतोय. पाकचा एअरबेस मुरीदके जवळ ही भेट झाली दोघांमध्ये असं समजतंय. यावेळी राणा तन्वीर यांनी पाकच्या लष्कर कमांडर यांची माफी मागितली. तसंच लष्करी कॅम्प सरकारी सरकारी खर्चानं मी पुन्हा तयार करणार असल्याचं आश्वासनही दिलं. दरम्यान मुझम्मिल हाशमी ग्लोबल टेररिस्ट आहे. पाकचे लष्कर दहशतवाद्यांना मदत करत असल्याचं पुन्हा एकदा या फोटोवरून, या भेटीवरून समोर आलेलं आहे. तो आज यहाँ जो हम आए हैं वो इसलिए आए हैं कि उनकी हिदायत है कि हम बताएं उनको कि यहाँ जो नुकसान हुए हैं, जिस तरह मस्जिद का हुआ है या दूसरी इमारत का हुआ है, वो हुकूमत जो है वज़ीर आज़म साहब और आर्मी चीफ सैयद आसम अली साहब जनरल साहब वो कहते हैं हम खुद इसको दोबारा रिकन्स्ट्रक्ट करेंगे. मैं आपको ये बताना और साथ ही उनकी जो फैमिली है जो शहीद हैं या जख्मी हैं उनको पूरा लुक आफ्टर किया जाएगा. उनके फैमिली को संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज जम्मू दौऱ्यामध्ये बदामी बाग छावणीवर जवानांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल त्यांनी जवानांच्या शौर्याला नमन केलं. भारतीय जवानांच्या शौर्यामुळे भारताची मान अभिमानानं उंचावली असल्याचं सिंग म्हणाले. त्यांनी धर्म विचारून निष्पापांची हत्या केली, मात्र आम्ही कर्म पाहून दहशतवाद्यांना ठार केलं.
तुम्ही कुठेही लपून बसलात तरी भारतीय सैन्य तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराच राजनाथ सिंग यांनी देऊन टाकला. पाकिस्तानला तुमच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असंही ते म्हणाले. भारतीय जवानांच्या शौर्यासमोर पाकिस्तानची दाणादाणच उडाली. तुम्हाला आम्ही सळो की पळो करून सोडलेला आहे. वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना आमच्या जवानांनी, भारतीय जवानांनी धडा शिकवला, याचा देशवासियांना गौरव आहे, अभिमान आहे. आम्ही शत्रूची छाती फोडून दहशतवादी तळ बेचिराग केले, असा हल्लाबोल राजनाथ सिंग यांनी केला. आतंकवादियों ने पहलगाम में आतंकवादी घटना को अंजाम देकर भारत के मस्तक पर चोट पहुंचाने की कोशिश की है. भारत की सामाजिक एकता को तोड़ने का भी प्रयास किया गया है. उन्होंने भारत के माथे पर वार किया, हमने उनकी छाती पर वार किया है और छाती पर घाव किया है. दुनिया जानती है हमारी सेनाओं का निशाना अचूक है और वो जब वो निशाना लगाते हैं तो गिनती करने का काम वह दुश्मनों पर छोड़ देते हैं. साथियों, आज आतंकवाद के खिलाफ भारत की प्रतिज्ञा कितनी कठोर है, इसका पता इसी बात से चलता है कि हमने उनके न्यूक्लियर ब्लैकमेल की भी परवाह नहीं की है. आतंकियों ने पहलगाम में धर्म पूछकर हमारे निर्दोष लोगों को मारा. उसके बाद आपने जो जवाब दिया उसे पूरी दुनिया ने देखा है. उन्होंने यह नहीं सोचा कि आम नागरिकों ने उनका क्या बिगाड़ा है, उन्होंने ऐसा क्या किया है कि उन्हें मार दिया जाए. पर मैं यह कहना चाहूंगा, आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है. उन्होंने धर्म देखकर बेगुनाहों की जान ली, यह पाकिस्तान का कर्म था. हमने कर्म देखकर उनका खात्मा किया, यह हमारा भारतीय धर्म है. 21 साल पहले स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी के सामने इसी पाकिस्तान ने इस्लामाबाद में डिक्लेरेशन किया था कि अब उनकी धरती से आतंकवाद एक्सपोर्ट नहीं किया जाएगा. मगर पाकिस्तान ने भारत को धोखा दिया है, पाकिस्तान ने भारत को छला है और आज भी वह धोखा दे रहा है. इसका खामियाजा अब उसको भारी कीमत करके भुगतना पड़ा है. और यह कीमत, यदि आतंकवादी वारदातें चलती रही तो लगातार यह बढ़ने ही वाली है. आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. सिंधू जलकरारासंदर्भातली भारतानं सिंधू जलकरारासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. एकदम क्लिअर अशी भूमिका आहे. भारत सिंधू जलकरार स्थगितच ठेवणार आहे. भारत सिंधू जलकरार स्थगितच ठेवणार आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहणार आहे. त्यावर चर्चा आत्ता होणार नाही. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे. पाकिस्तानकडून पाण्याकरता भारतासमोर लोटांगण घातलं जातंय. सातत्याने परराष्ट्र मंत्रालय पाकिस्तानचं मागणी करतंय की आपण सिंधू जलकरारावर चर्चा करावी. मात्र परराष्ट्र मंत्रालय भारताचं ज्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहणार नाही. तुम्हाला सिंधू जलकरारासंदर्भात चर्चा करायला वाव नाही, कारण तो स्थगितच राहणार. जोपर्यंत तुम्ही दहशतवादी कारवाया थांबवत नाही आणि दहशतवाद्यांना पोचणं थांबवत नाही तोपर्यंत तरी हा करार स्थगितच राहणार. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू कराराबाबत काय प्रतिक्रिया दिली ते बघूया. भारत का मत एकदम स्पष्ट है. टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते. टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते. और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता.